आत्तापर्यंत आपण मेल कोनबद्दल माहिती पाहिली. शॉर्टमध्ये बघूया. मेल कोनला म्हणायचं मायक्रोस्पोरॅन्जिएट. मेल कोनला म्हणायचं मायक्रोस्पोरॅन्जिएट. ह्याच्यामध्ये काय असतात? ह्याच्यामध्ये असतात मायक्रोस्पोरोफिल. म्हणजे हे जे लीव्स लाईक स्ट्रक्चर आहेत दे आर मायक्रोस्पोरोफिल. दीज आर लीफ लाईक स्ट्रक्चर्स किंवा मॉडिफाईड लीव्स आहेत. दे आर कॉल्ड एज मायक्रोस्पोरोफिल. या मायक्रोस्पोरोफिलच्या आत हे एक सॅक आहे. दीज आर द सॅक्स इन ऑन ऑर अबाउट द मायक्रोस्पोरोफिल देर आर सॅक लाईक स्ट्रक्चर्स कॉल्ड एज मायक्रोस्पोरॅन्जियम. आणि ह्या मायक्रोस्पोरॅन्जियमच्या आत मायक्रोस्पोअर मदर सेल आहेत ज्याच्यामध्ये मिओसिस होतो आणि मायक्रोस्पोर्स तयार होतात. या मायक्रोस्पोर्सना म्हणजे आपण शॉर्टमध्ये बघितलं तर दिस इज मायक्रोस्पोरॅन्जिएट. ह्याच्यामध्ये मायक्रोस्पोरोफिल, ह्याच्यामध्ये मायक्रोस्पोरॅन्जियम आणि ह्या मायक्रोस्पोरॅन्जियममध्ये मायक्रोस्पोअर मदर सेल ज्याच्यामध्ये मिओसिस होतं आणि मायक्रोस्पोर्स म्हणजे पोलन ग्रेन्स तयार होतात. दॅट्स ऑल अबाउट मेल कोन. आता जे फिमेल आहे त्याला म्हणायचं फिमेल स्ट्रॉबिली किंवा मॅक्रोस्पोरॅन्जिएट. तर हे दिस इज फिमेल स्ट्रॉबिली ऑर मॅक्रोस्पोरॅन्जिएट. ह्याच्यामध्ये पण पुन्हा असं असतं मॅक्रोस किंवा मेगास्पोरोफिल असतात. लीफ लाईक स्ट्रक्चर असतात. देर आर मेगास्पोरोफिल्स. या मेगास्पोरोफिलवरती मेगास्पोरॅन्जियम असतं. आता ह्या मेगास्पोरॅन्जियम म्हणजे काय आहे तर इट इज ओव्ह्यूल. मेगास्पोरॅन्जियम इज नथिंग बट ओव्ह्यूल. इट इज मेगास्पोरॅन्जियम. यालाच आपण काय म्हणतो ओव्ह्यूल. मेगास्पोरॅन्जियम इज ओव्ह्यूल. आता ह्या ओव्ह्यूलमध्ये काय असतं बाहेर काही प्रोटेक्टेड लेअर असतात आणि आत न्यूसेलस असतं. देअर इज न्यूसेलस इनसाईड. सो ह्या न्यूसेलसमधलीच एक सेल स्वतःला डिफरन्शिएट करते अँड इट फॉर्म्स मेगास्पोअर मदर सेल. मेगास्पोअर मदर सेल इथे युनिक आहे असं नसतं. तर इथे इट इज युनिक कॅरेक्टर की ते जे न्यूसेलस आहे आत त्या न्यूसेलसमधली एक सेल स्वतःला मॉडिफाय करते आणि फॉर्म करते मेगास्पोअर मदर सेल. आणि ह्या मेगास्पोअर मदर सेलपासनं फिमेल गॅमेटोफाईट तयार होतो. सी इट इज कॉल्ड एज आर्किगोनियम. फिमेल सेक्स ऑर्गन आहेत हे इथे दिसतात. फिमेल सेक्स ऑर्गन आर्किगोनियम. हे सगळं न्यूसेलस आहे आणि ह्याच्यावर प्रोटेक्टेड लेअर आहेत इंटेग्युमेंट लाईक आणि डायरेक्ट ह्यालाच मायक्रोपाईल आहे. अँजिओस्पर्ममध्ये कसं असतं ह्याच्या बाहेर अजून ओव्हरी असते आणि मग त्या ओव्हरीच्या आत हे ओव्ह्यूल असतं आणि मायक्रोपाईल असं ओव्हरीच्या आत असतं. डायरेक्टली एक्सपोज्ड नसतं. ओके. सो दी हिअर सीड्स or मायक्रोस्पोरॅन्जिया आर एक्सपोज. देअर इज नो ओव्हरी आउटसाईड इट. पहिली गोष्ट. आणि जी मायक्रोस्पोअर मदर सेल आहे ज्याच्यापासून ओव्हम तयार होणार आहे इट इज डिफरन्शिएटेड फ्रॉम न्यूसेलस. हा MCQचा क्वेश्चन आहे की मेगास्पोअर मदर सेल जी आहे ती कशापासून डिफरन्शिएट झालेली असते तर ही मेगास्पोअर मदर सेल इज डिफरन्शिएटेड फ्रॉम न्यूसेलस. मायक्रोस्पोअरने मेगास्पोअर मदर सेल इज डिफरन्शिएटेड फ्रॉम न्यूसेलस असं अँजिओस्पर्ममध्ये नसतं. मेगास्पोअर मदर सेल इज डिफरन्शिएटेड फ्रॉम न्यूसेलस. सो दॅट्स ऑल अबाउट फिमेल गॅमेट. तर ह्या फिमेल गॅमेटच्या आतमध्ये सांगितलं मी 2 किंवा अधिक हे फिमेल सेक्स ऑर्गन्स आहेत किंवा त्यांना म्हणायचं 2 or more आर्किगोनिया. मल्टीसेल्युलर फिमेल गॅमेटोफाईट आहे. दिस इज मल्टीसेल्युलर. मेगास्पोरॅन्जियम डेव्हलप्स इंटू मल्टीसेल्युलर फिमेल गॅमेटोफाईट विथ 2 or more आर्किगोनिया. ओके. आता हे जे फिमेल गॅमेटोफाईट आहे इट इज रिटेन्ड विदिन मेगास्पोरॅन्जियम. ते जो काही कोन लाईक स्ट्रक्चर आहे त्या कोन लाईक स्ट्रक्चरमधल्या त्या सॅक्समध्ये हे ओव्ह्यूल तिथेच राहतं. ओके. इट डज नॉट लिव्स द कोन लाईक ऑर स्ट्रॉबिली स्ट्रक्चर. हे जे मेगास्पोरॅन्जियम आहे ही सॅक आहे. या सॅकच्या आतमध्ये हे स्ट्रक्चर असतं. सो इट इज प्रेझेंट इनसाईड मेगास्पोरॅन्जियम. इट डज नॉट लिव्स द ट्री. आता कधी कधी हे मी सांगितलं दोन्ही कोन्स एकाच ट्रीवर असतात किंवा डिफरंट. सायकसमध्ये मेल सायकस फिमेल सायकस वेगळं असतं. पायनसमध्ये दोन्ही कोन्स एकाच ह्याच्यावर असतात. आता हे जे गॅमेटोफाईट ही जी कोन म्हणजे काय गॅमेटोफायटिक स्टेज आहे. ही गॅमेटोफायटिक स्टेज ही शॉर्ट असते. ही फ्री लिव्हिंग नसते. तर ह्या प्लांट बॉडीच्या अंगावरच ही वाढत असते. सो इट इज नॉट फ्री लिव्हिंग. गॅमेटोफायटिक स्टेज इज नॉट फ्री लिव्हिंग. इट इज प्रेझेंट ऑन स्पोरोफायटिक स्टेज. इट इज present for its whole
tenure on sporophytic plant body, retained on sporophytic plant body. आता ह्याच्यामध्ये काय होतं तर बाय विंड हे जे मेल कोन्स आहेत त्याच्यामधले जे पोलन ग्रेन्स आहेत ते बाय विंड रिलीज होतात आणि ते रिलीज झालेले कोन्स हे या ओव्ह्यूलपर्यंत येतात. त्या कोन्समधनं मेल गॅमेट रिलीज होतात आणि त्या पोलन ग्रेनपासून मेल गॅमेट्स रिलीज होतात आणि हे मेल गॅमेट्स ह्या आर्किगोनियापर्यंत येतात आणि तिथं ओव्ह्यूलमध्ये आर्किगोनियापर्यंत येऊन त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं आणि झायगोट डेव्हलप होतो आणि त्याचा एम्ब्रिओ तयार होतो आणि थोडक्यात त्याची सीड तयार होते. ओके, सो काय होतं, हे जे मेल कोनमधले पोलन ग्रेन्स आहेत ते फिमेल कोनकडे येतात. तिथे जे ओव्ह्यूल आहे त्या ओव्ह्यूलमध्ये ह्या पोलन ग्रेनपासून तयार झालेले मेल गॅमेट पोलन ट्यूबनं कॅरी केले जातात. ते त्या आर्किगोनियापर्यंत येतात. तिथे फर्टिलायझेशन होतं. मेल फिमेल गॅमेटचं फर्टिलायझेशन होऊन एम्ब्रिओ तयार होतो आणि त्या ओव्ह्यूलचं सीड फॉर्ममध्ये ओव्ह्यूल इज कन्वर्टेड टू सीड. ॲज देर इज नो ओव्हरी, देर इज नो फ्रूट, ओव्ह्यूल इज कन्वर्टेड इन टू सीड्स. डायरेक्ट ही सीड तयार होते. ओके, सो सी हिअर. सो सीड फॉर्म्स द ट्री. ह्याच्यामध्ये काय होतं, कोन असतात. या कोनमध्ये फिमेल कोनमध्ये ओव्ह्यूल असतं, मेल कोनमध्ये पोलन ग्रेन्स असतात. पोलन ग्रेन रिलीज होतात, या ओव्ह्यूलमध्ये येतात. या पोलन ग्रेनपासून फर्टिलायझेशन होतं, पोलिनेशन फर्टिलायझेशन, पोलन ट्यूब तयार होते, फर्टिलायझेशन होतं आणि एम्ब्रिओ तयार होतो आणि ह्या एम्ब्रिओपासनं सीड तयार होते. म्हणजे त्या ओव्ह्यूलपासनं सीड तयार होते ज्याच्यावर फ्रूट नसतं आणि ह्या सीडपासनं पुन्हा ट्री तयार होतो. ओके, सो इट इज द वे ऑफ रिप्रोडक्शन. द पोलन ग्रेन्स आर रिलीज फ्रॉम मायक्रोस्पोरेंजियम, आर कॅरीड इन टू एअर करंट्स, वाऱ्यातनं वाहिले जातात, रीच अप टू ओव्ह्यूल, ओपनिंग ऑफ ओव्ह्यूल. मग पोलन ट्यूब निघते त्या पोलन ग्रेनमधून, विच कॅरीज ग्रोज टुवर्ड्स आर्किगोनिया, ओव्ह्यूलच्या आर्किगोनियापर्यंत जातं. तिथं मेल गॅमेट रिलीज होतात आणि त्या मेल गॅमेट फिमेल ओव्ह्यूलमध्ये त्या आर्किगोनियमच्या इथे फ्युजन होतं आणि एम्ब्रिओ तयार होतो अँड ओव्ह्यूल डेव्हलप्स इन टू सीड्स. So that's all about